विद्यार्थी मित्रांनो, मागील जो लेक्चर आहे ते काही टेक्निकल कारणामुळे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च स्टडीज या टॉपिकपर्यंत येऊन आपण थांबलो होतो आणि पुढे स्टॉप केलं होतं. तर आपण तिथून पुढे आता ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आपण पाहत होतो की ऑब्जेक्टिव्हनुसार रिसर्च मेथड्स कोणकोणत्या असतात. त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह स्टडीबद्दल मी माहिती सांगितली की डिस्क्रिप्टिव्ह स्टडी हे फॅक्ट फाइंडिंग स्टडी आहे. त्याच्या अंतर्गत सर्वे स्टडी, केस स्टडी, कंपॅरेटिव्ह स्टडी, इंटर रिलेशन स्टडी असे वेगवेगळे प्रकार बद्दल मी माहिती सांगितली की डिस्क्रिप्टिव्ह स्टडीमध्ये आहे ते जे काही व्हॅरिएबल्स असतात किंवा फेनॉमेना, एखादी घटना असते, ती घटना जशीच्या तशी ती का घडली, ती कशी घडली याबद्दलची सविस्तर माहिती घडलेली असते. व्हॉट हॅपन याचं डिस्क्रिप्शन त्या रिसर्च स्टडीमध्ये असतं. व्हाय द पर्टिक्युलर इन्सिडेंट हॅपन याबद्दल माहिती दिलेली नसते. डिस्क्रिप्टिव्ह स्टडी म्हणून त्याला अल्टरनेटिव्ह म्हणतात फॅक्ट फाइंडिंग स्टडी. दुसरा जो प्रकार आहे कोरिलेशनल स्टडी. यामध्ये मी सांगितलं कोरिलेशनल रिसर्च अटेम्प्ट्स टू डिस्कवर or establish the existence of a relationship, interdependence or interdependence between two and or more aspect of a situation. यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की जनरली आपण स्टडी करत असताना एक्सपेरिमेंट, एस्पेशली एक्सपेरिमेंट स्टडी करत असताना 2 किंवा 2पेक्षा जास्त व्हॅरिएबल्सचा अभ्यास करत असतो. मिनिमम 2 व्हॅरिएबल्स असतात. तुम्ही व्हॅरिएबल शिकताना बघितले की सिंपल व्हॅरिएबल, कॉम्प्लेक्स व्हॅरिएबल. सिंपल व्हॅरिएबलमध्ये फक्त 2 व्हॅरिएबल असतात. एक इंडिपेंडंट व्हॅरिएबल असतो, दुसरा डिपेंडंट व्हॅरिएबल असतो. पण कॉम्प्लेक्स व्हॅरिएबलमध्ये 2 इंडिपेंडंट व्हॅरिएबल असू शकतात, 2 डिपेंडंट व्हॅरिएबल असू शकतात. त्याला आपण कॉम्प्लेक्स म्हणतो. म्हणजे आयदर कॉम्प्लेक्स व्हॅरिएबल स्टडी किंवा सिंपल व्हॅरिएबल स्टडी आपण करत असतो. परंतु व्हॅरिएबलचा अभ्यास करत असताना आपल्याला त्यामध्ये जे असलेलं रिलेशन आहे, त्याच्यातला जो संबंध आहे, तो संबंध स्टडी करायचा असतो की एका व्हॅरिएबलचा, इंडिपेंडंट व्हॅरिएबलचा डिपेंडंट व्हॅरिएबलवर काय परिणाम होतो. ते परिणाम वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्या परिणामांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यांच्यामधले संबंध काय आहे, त्यांच्यातलं रिलेशन काय आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे कोरिलेशनल स्टडी. आता कोरिलेशनल स्टडी, फॉर एक्झाम्पल सांगायचं, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन टेक्नॉलॉजी अँड अनएम्प्लॉयमेंट. टेक्नॉलॉजी हे एक व्हॅरिएबल झालेलं आहे आणि अनएम्प्लॉयमेंट हे एक व्हॅरिएबल झालेलं आहे. मग ह्या 2 व्हॅरिएबलमध्ये खरंच काही संबंध आहे का, रिलेशनल आहे का, काय रिलेशन आहे. टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे अनएम्प्लॉयमेंट देखील वाढतं. टेक्नॉलॉजी कमी जर वापरली तर अनएम्प्लॉयमेंट जे आहे हा प्रॉब्लेम पुन्हा कमी होतो. म्हणजे काय, टेक्नॉलॉजीची वाढ झाल्यामुळे अनएम्प्लॉयमेंटमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे कोरिलेशन जर आपण स्टडी केला आणि त्याचा जर आपण अभ्यास केला एका रिसर्च एखाद्या सेटअपमध्ये, नॅचरल सेटिंग्समध्ये जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की नाही, या 2 व्हॅरिएबलमध्ये अशा प्रकारचा संबंध आहे. आता हे संबंध कोणकोणत्या प्रकारचे असतात, तर हे संबंध साधारणतः 2 प्रकारचे असतात. पॉझिटिव्ह कोरिलेशन आणि निगेटिव्ह कोरिलेशन. पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय, जसं मी सांगितलं की टेक्नॉलॉजीमध्ये वाढ झाली की अनएम्प्लॉयमेंटमध्ये पण वाढ होते. टेक्नॉलॉजी कमी प्रमाणात वाढली तर अनएम्प्लॉयमेंट कमी प्रमाणात होते. म्हणजे एम्प्लॉयमेंट वाढते थोडक्यात. याचा अर्थ काय की अनएम्प्लॉयमेंट आणि टेक्नॉलॉजी याच्यामध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. टेक्नॉलॉजीत वाढ झाल्यावर अनएम्प्लॉयमेंट सुद्धा वाढणार आहे आणि टेक्नॉलॉजी कमी केली तर अनएम्प्लॉयमेंट सुद्धा कमी होणार आहे. याचं दुसरं उदाहरण सांगायचं ठरलं तर मनी अँड कार, नंबर ऑफ कार्स फॉर एक्झाम्पल. ज्याच्याकडे पैसा जास्त आहे, मनी, पैशामध्ये वाढ झाली, नंबर ऑफ परचेसिंग कार ऑल्सो इन्क्रीजेस. मग अशा प्रकारे पैसा कमी झाला तर नंबर ऑफ परचेसिंग नंबर ऑफ कार्स ऑल्सो डिक्रीजेस. मग हे याच्यात सुद्धा पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. म्हणजे पॉझिटिव्ह ऍक्च्युली हे तार्किक दृष्ट्या मी सांगत आहे,
पण जेव्हा आपण याचा रिसर्च करतो, किती प्रमाणात पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे? साधारणतः कोरिलेशन हे -1 पासून +1 पर्यंत चेक केलं जातं. कोणतंही कोरिलेशन +1 0 to 1 मध्ये जर असेल तर त्याला पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणायचं. 0 to -1 पर्यंत असेल तर त्याला निगेटिव्ह कोरिलेशन म्हणायचं. म्हणजे कोरिलेशन हे आपल्याला स्टडीमध्ये स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करून ते सिद्ध करावं लागतं, की याच्यामध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे की नाही व्हेरिएबल्समध्ये. आणि त्याच्या अपोजिट निगेटिव्ह कोरिलेशन. निगेटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय? की अपोजिट अपोजिट कोरिलेशन असणे, त्याला आपण काय म्हणायचं? फॉर एक्झाम्पल एक व्हेरिएबल्समध्ये जर वाढ झाली, तर दुसरा व्हेरिएबल घटतो आणि दुसरा व्हेरिएबलमध्ये जर वाढ झाली, तर पहिला व्हेरिएबल घटतो. अशा प्रकारे जर त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट कोरिलेशन असेल, तर त्याला निगेटिव्ह कोरिलेशन असं म्हणतात. आणि निगेटिव्ह कोरिलेशन हे 0 to -1 या कॅटेगरीमध्ये जर त्याचे आउटपुट्स येत असतील, तर त्याला निगेटिव्ह कोरिलेशन्स असं म्हणतात. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, की कोरिलेशनल स्टडी रिसर्च मेथड ही पॉझिटिव्ह कोरिलेशन आणि निगेटिव्ह कोरिलेशन यावर आधारित आहे. म्हणून कोरिलेशनल रिसर्च मेथड हा एक विषय आहे, की ज्याच्यामध्ये व्हेरिएबल मधला संबंध कसा आहे आणि व्हेरिएबल मधला संबंध किती प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह आहे, हे पाहिलं जातं. जर याच्यामध्ये 0 अशा प्रकारचा आउटपुट स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसमध्ये आउटपुट आलं, तर याचा अर्थ कोणत्याही प्रकारे पॉझिटिव्ह अथवा त्या व्हेरिएबलमध्ये संबंध नाही, असं आपल्याला जनरली पाहायला मिळतं. तर ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पुढचा विषय आहे की एक्सप्लेनेटरी रिसर्च. आता एक्सप्लेनेटरी रिसर्च म्हणजे काय? तर एक्सप्लेनेटरी रिसर्च attempts to clarify why and how there is a relationship between two or more aspects of a situation of or phenomena. आता एक्सप्लेनेटरी रिसर्च बद्दल जर सांगायचं ठरलं तर याला दुसरा एक शब्द पण आहे, कॉझल रिसर्च. कॉझल रिसर्च म्हणजे काय, की याच्यामध्ये व्हेरिएबल्स मधले कॉज अँड इफेक्ट याचं मापन केलं जातं. कॉज अँड इफेक्ट, एका व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबलवर कसा परिणाम होतो, त्या परिणामाची सविस्तर माहिती एक्सप्लेनेटरी रिसर्च मध्ये केली जाते. एक्सप्लेनेटरी रिसर्च डिटरमाइन्स कॉजेस अँड इफेक्ट्स रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स. याच्यामध्ये 2 अँड मोर व्हेरिएबल असतात. फॉर एक्झाम्पल याला एक्सपेरिमेंटल रिसर्च पण म्हणतात. मी काल सांगितलं होतं की गुलाबाच्या रोपावर आपण वेगवेगळ्या प्रकारे बाकीचे व्हेरिएबल कंट्रोल ठेवून फक्त गुलाबाच्या एका जातीच्या रोपावर वेगवेगळ्या खतांचा होणारा परिणाम, म्हणजे खत हे एक व्हेरिएबल आहे आणि गुलाबाची एक जात हे एक व्हेरिएबल आहे. खत वेगळं वापरलं की गुलाबांच्या बहरण्यावर काय परिणाम होतो याची सविस्तर माहिती जेव्हा कॉज अँड इफेक्ट चा विचार करतो आपण, सेंद्रिय खतामुळे बहरण्यावर काय परिणाम होतो, रासायनिक खतामध्ये बहरण्यावर काय परिणाम होतो, जेव्हा अशा प्रकारच्या रिलेशनचा आपण विचार करतो तेव्हा त्याला एक्सप्लेनेटरी रिसर्च असे म्हणतात. याच्यामध्ये आपण एक व्हेरिएबल जे आहे ते सतत मॅनिप्युलेट करत असतो. म्हणजे आता खत हे जे व्हेरिएबल आहे आपण ते मॅनिप्युलेट करतो, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं प्रमाण बदलतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याचा प्रकार बदलतो आणि त्यातून आलेला रिझल्ट आपण ॲनालिसिस करतो. म्हणून त्याला एक्सप्लेनेटरी रिसर्च मध्ये एक व्हेरिएबल हे बदलावं लागतं, ते मॅनिप्युलेट करावं लागतं आणि त्यानुसार येणारे जे रिसर्च आहे ते आपल्याला एक्सप्लेन करावे लागतात. म्हणून एक्सप्लेनेटरी रिसर्च मध्ये व्हेरिएबल मध्ये कोणत्या प्रकारचा संबंध आहे आणि तो का आहे, व्हाय अँड हाऊ, या दोन्ही गोष्टी प्रश्नांचं उत्तर आपल्याला एक्सप्लेनेटरी रिसर्च मध्ये द्यावं लागतं. तर हा एक रिसर्चचा प्रकार आहे आणि अतिशय स्पेसिफिक पद्धतीने त्याचं एक्सप्लेनेशन किंवा ॲनालिसिस आपल्याला मांडावं लागतं. जनरली डायग्नोसिस प्रकारचे जे रिसर्च आहे मेडिकल फील्ड मधले, ते अनेक रिसर्च हे एक्सप्लेनेटरी रिसर्च मध्ये येतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, अनेक प्रकारे इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजिकल जे रिसर्च आहे ते रिसर्चसुद्धा एक्सप्लेनेटरी रिसर्चमध्ये येतात. आता एक्सप्लोरेटरी रिसर्च म्हणजे काय? तर हा एक इंटरेस्टिंग प्रकार आहे एक्सप्लोरेटरी रिसर्च. कारण एक्सप्लोरेटरी रिसर्च इज अंडरटेकन टू एक्सप्लोर, त्याच्या शब्दातच म्हणजे अर्थ आहे की एक्सप्लोर केलं जातं. एक्सप्लोर म्हणजे शोधणे. इज अंडरटेकन टू एक्सप्लोर अन एरिया वेअर लिटल इज नोन or to investigate the possible of undertaking a particular research study. जनरली तुम्ही पहा की आपल्याला एखादा हायपोथिसिस मांडायचं एक्सपेरिमेंट करण्या अगोदर साधारणतः मी तुम्हाला सांगितलं की एक्सप्लेनेटरी हा जो अगोदरचा मुद्दा सांगितला, एक्सप्लेनेटरी रिसर्च जेव्हा आपल्याला हाती घ्यायचा असतो त्याच्या अगोदर आपल्याला छोट्या प्रमाणात एखादा प्रोजेक्ट करून पाहायचा असतो, रिसर्च करून पाहायचा असतो, त्याला आपण पायलट स्टडी म्हणतो. तो पायलट स्टडी एक्सप्लोरेटरी रिसर्चमध्ये करण्याचा म्हणजे त्या व्हॅरिएबलचं स्वरूप काय आहे. फॉर एक्झाम्पल की आता अशा प्रकारचा रिसर्च कुठे झालेला आहे का, व्हॅरिएबलचं स्टडी काय आहे याचा शोध घेणं. यात कोणत्याही प्रकारे आपण कंट्रोल व्हॅरिएबल वापरत नाही किंवा व्हॅरिएबल कंट्रोल ठेवत नाही. वी जस्ट रॅन्डमली फाइंड आउट द रिलेशन बिटवीन द व्हॅरिएबल्स. त्याला एक्सप्लोर, आपल्याला माहीत नाहीये त्या विषयामध्ये अधिक माहिती करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत फक्त, म्हणून त्याला पायलट स्टडी असे म्हणतात. पायलट स्टडी विच इज नॉट रिअल स्टडी बट इट इज जस्ट फाइंड आउट द रिलेशनशिप बिटवीन द व्हॅरिएबल्स ऑर द नेचर ऑफ व्हॅरिएबल्स. एखादा जर स्टडी आपल्याला करायचा आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे व्हॅरिएबल्स इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्या व्हॅरिएबलचं स्वरूप काय आहे याची जुजबी माहिती आपल्याला करून घेण्यासाठी आपण एक्सप्लोरेटरी रिसर्च करत असतो. इट प्रोव्हाइड्स इन्साइट, एक्सप्लोरेटरी रिसर्च प्रोव्हाइड्स इन्साइट इनटू द जनरल नेचर ऑफ प्रॉब्लेम. यातून आपल्याला फक्त त्या समस्येचं स्वरूप काय आहे आणि व्हॅरिएबलचं स्वरूप काय आहे हे माहिती असतं. लिटल अँड नॉट प्रायर नॉलेज रिक्वायर्ड. एखादा जनरली अशा प्रकारचा जो एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे तो का करावा लागतो? कारण आपल्याला त्या विषयाचं ज्ञान नसलं तरी आपण त्यामध्ये तो हा विषय रिसर्च करू शकतो. कारण फक्त आपण त्या विषयाचं ज्ञान जाणून घेण्यासाठी आणि त्या विषयाचं स्वरूप जाणून घेण्यासाठी आपण हा अशा प्रकारचा रिसर्च करत आहोत. म्हणून एक्सप्लोरेटरी रिसर्च जो आहे तो केवळ स्वरूप जाणून घेण्यासाठी केला जातो. आणि यामध्ये हायली फ्लेक्झिबल, व्हॅरिएबल्स आर फ्लेक्झिबल, नॅचरल सेटिंगमध्ये हा रिसर्च केला जातो. अनस्ट्रक्चर्ड असतो, कोणत्याही प्रकारचा स्ट्रक्चर्ड डाटा कलेक्शन यामध्ये केलेलं नसतं किंवा म्हणजे फॉर एक्झाम्पल हा रिसर्च करताना आपण सगळ्या प्रकारच्या रोपं घेतलेली आहे. सुरुवातीला गुलाबाची वेगवेगळ्या प्रकारचं सेंद्रिय खत घेतलेलं आहे, मातीचा पोत आपण बघितलेला नाहीये आणि रॅन्डमली फक्त खत वापरून पाहिलं आणि त्याचा परिणाम काय होतो ते बघितलं. पण याचा अर्थ असा नाही की एक्सप्लोरेटरी हा फक्त पायलट प्रोजेक्ट होतो, एक्सपेरिमेंट. खरा रिसर्च करण्या अगोदर हा आपण पायलट प्रोजेक्ट घेतलेला आहे की आपल्याला एक हायपोथिसिस बांधायचे त्याच्यामधून, एक्सप्लोरेटरी रिसर्च मधून, की खरंच अशा प्रकारचं काही तथ्य त्यामध्ये असेल का. म्हणजे काय की एक्सप्लोरेटरी रिसर्च हा फक्त अनस्ट्रक्चर्ड असतो, हायली फ्लेक्झिबल असतो. तो फक्त ज्ञान समजून घेण्यासाठी, विषयाचं ज्ञान समजून घेण्यासाठी असतो. तो फक्त संशोधनामध्ये असलेले जे व्हॅरिएबल्स आहे त्याचं स्वरूप जाणून घेण्यासाठी असतो. म्हणून याला क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणतात, क्वांटिटेटिव्ह रिसर्च म्हणत नाही, क्वालिटेटिव्ह रिसर्च. याच्यामध्ये फक्त क्वालिटी चेक केल्या जातात आणि या रिसर्चच्या आधारे, एक्सप्लोरेटरी रिसर्चच्या आधारावर मग आपण कोरिलेशनल रिसर्च असेल, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असेल किंवा एक्सप्लेनेटरी रिसर्च असेल हे हातात घेतो. म्हणून याला पायलट रिसर्च असं, रिसर्च स्टडी असं सुद्धा म्हणतात. तर अशा प्रकारे एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे. पुढचा जो प्रकार आहे तो रिसर्च इन्क्वायरी मोड. मी तुम्हाला तिसरी कॅटेगरी सांगितलेली आहे की ऑब्जेक्टिव्ह नुसार बघितला, ऍप्लिकेशन नुसार बघितला. तर तिसरा आहे इन्क्वायरी मोड. डेटा कलेक्शनसाठी आपण कोणत्या प्रकारचा मोड वापरतो त्यानुसार या रिसर्चचे दोन प्रकार पडतात, स्ट्रक्चर्ड अप्रोच आणि अनस्ट्रक्चर्ड अप्रोच. आता स्ट्रक्चर्ड अप्रोच जो असतो तो काय आहे? द स्ट्रक्चर अप्रोच टू इन्क्वायरी
is usually classified as a quantitative research. Here everything is formed, the research process, objectives, design, sample, and the question that you plan to ask to the respondent is predetermined. म्हणजे स्ट्रक्चर्ड रिसर्चमध्ये सगळ्या प्रकारचा प्री प्लॅन केलेला असतो. तुमचे ऑब्जेक्टिव्ह प्री प्लॅन असतात, रिसर्च डिझाईन प्री प्लॅन असतं, सॅम्पलिंग कसं घ्यायचं ते प्री प्लॅनिंग असतं, डेटा कलेक्शनसाठी तुम्ही वापरलेले क्वेश्चनरी असेल किंवा इंटरव्ह्यू टेक्निक्स असेल त्यासुद्धा प्री डिटरमाइंड असतात की काय विचारायचं आहे. म्हणून याला स्ट्रक्चर्ड अप्रोच म्हणतात. इट इज म्हणजे व्हॅरिएबल सुद्धा आपल्याला माहिती असतात, व्हॅरिएबलचं स्वरूप माहिती असतं आणि कोणत्या व्हॅरिएबलमध्ये किती प्रमाणामध्ये मॅनिप्युलेशन करायचं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असतं. आपण त्याचं कॅटेगरायझेशन पण केलेलं असतं. इट इज मोर ॲप्रोप्रिएट टू डिटरमाइंड द एक्सटेंट ऑफ द प्रॉब्लेम, इश्यू ऑर फेनॉमेना बाय क्वांटिफाईंग द व्हॅरिएशन. हाऊ मेनी पीपल हॅव, फॉर एक्झाम्पल, हाऊ मेनी पीपल हॅव अ पर्टिक्युलर प्रॉब्लेम, हाऊ मेनी पीपल होल्ड अ पर्टिक्युलर ॲटिट्यूड. थोडक्यात सांगायचं म्हणजे की अशा प्रकारच्या रिसर्चमध्ये सर्व प्रकार हा एक्सपेरिमेंट असेल किंवा इंटरव्ह्यू असेल तर हा प्री प्लॅन्ड असतो आणि ज्याचं क्वांटिफिकेशन नंतर टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये करता येतं, म्हणून याला क्वांटिटेटिव्ह रिसर्च स्टडी असे म्हणतात. अनस्ट्रक्चर्ड रिसर्च हा जो आपण आता बघितला की एक्सप्लोरेटरी रिसर्च हा अनस्ट्रक्चर्ड असतो. याच्यामध्ये नॅचरल सेटिंगमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आपण त्याचं ॲनालिसिस करत असतो. द अनस्ट्रक्चर्ड अप्रोच इज टू इन्क्वायरी इज युजली क्लासिफाईड ॲज क्वालिटेटिव्ह रिसर्च. धिस अप्रोच अलाउज फ्लेक्झिबल इन ऑल आस्पेक्ट ऑफ रिसर्च प्रोसेस. कोणत्या प्रकारचं डेटा कलेक्शन करायचं आहे, रँडम डेटा कलेक्शन असतं. फॉर एक्झाम्पल आता सर्वे टेक्निक्स, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमधली सर्वे टेक्निक्स, या सर्वे टेक्निक्समध्ये रस्त्यावर उभे राहून लोक पॅम्पलेट्स वाटतात आणि ते फॉर्म भरून घेतात. त्यामधून सुद्धा डेटा ॲनालिसिस केलं, विच इज नॉट स्ट्रक्चर्ड, विच इज टोटली अनस्ट्रक्चर्ड, आणि त्या पद्धतीने तो डाटा कलेक्ट केला जातो. रँडम इंटरव्ह्यू घेतले जातात. तर ते इंटरव्ह्यू फॉर एक्झाम्पल इलेक्शनचं वोटिंग झाल्यानंतर जो अंदाज बांधला जातो इलेक्शन संदर्भात तो रँडम इंटरव्ह्यू टेक्निक नुसार डेटा कलेक्ट केलेला असतो, विच इज टोटली अनस्ट्रक्चर्ड. कोणत्या ग्रुपला विचारायचं आहे, त्याचं सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंड काय आहे, इतर कोणत्याही व्हॅरिएबल लक्षात घेतले जात नाही. केवळ नॅचरल सेटिंगमध्ये जाऊन त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो. इव्हन इंटरव्ह्यू घेण्याच्या जे काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा अगोदर फिक्स केले जात नाही. याचा अर्थ काय, टोटली रँडम किंवा अनस्ट्रक्चर्ड पद्धतीने तो घेतला जातो, म्हणून त्याला अनस्ट्रक्चर्ड अप्रोच म्हणतात. इट इज मोर अप्रोप्रिएट टू एक्सप्लोर द नेचर ऑफ प्रॉब्लेम, इश्यूज ऑर द फिनॉमिना विदाउट क्वांटिफाईंग इट. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एक्सप्लोरेटरी रिसर्च इज अनस्ट्रक्चर्ड रिसर्च. जो शेवटचा मी तुम्हाला अगोदर ऑब्जेक्टिव्ह नुसार जर सांगितलं होतं एक्सप्लोरेटरी रिसर्च, तर फक्त आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे द नेचर ऑफ प्रॉब्लेम. त्या प्रॉब्लेमचं स्वरूप काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, इश्यू काय आहे किंवा एखादी घटना घडलेली आहे त्याच्यामधले तथ्य काय आहे एवढे फक्त जाणून घ्यायचे आहे. म्हणून आपण हा रिसर्च हाती घेतलेला असतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्हॅरिएबलचं मॅनिप्युलेशन केलं जात नाही. Main objectives is to describe the variation of the phenomena, situation, or attitude. For example, description of an observed situation. The historical enumeration of the events. मी कालच उदाहरण सांगितलं की पानिपतमध्ये झालेल्या ज्या काही युद्ध आहे त्या युद्धाचं जर आपल्याला रिसर्च करायचा ठरला तर वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध असलेले पुरावांचा फक्त आहे तसा अभ्यास करून आपण त्या फॅक्ट्स मांडलेल्या असतात. याला अनस्ट्रक्चर्ड रिसर्च म्हणतात. इथे कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर्ड रिसर्च होऊ शकत नाही. म्हणून हिस्टॉरिकल जे रिसर्च असतात ते सुद्धा अनस्ट्रक्चर्ड रिसर्च असतात, विच इज ओनली बेस्ड ऑन एव्हिडन्सेस ओनली. आणि ते एव्हिडन्समध्ये जे आहे ते फक्त मांडलेलं असतं. इथे कोणत्याही प्रकारे मॅनिप्युलेशन केलं जात नाही. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ठिकाणी अर्थक्वेक झाला तर अर्थक्वेक झाल्यानंतर त्या जमिनीबद्दलची जी काय किती प्रमाणाचं स्वरूप कसं होतं, काय होतं या संदर्भामध्ये जी माहिती गोळा केली जाते, विच कॅनॉट बी मॅनिप्युलेट, विच कॅनॉट बी कंट्रोल्ड, विच कॅनॉट बी स्ट्रक्चर्ड. फक्त त्याचं इव्हॅल्युएशन आपण करू शकतो. अशा प्रकारचे जे रिसर्च असतात ते अनस्ट्रक्चर्ड रिसर्च असतात. आणि म्हणून अनस्ट्रक्चर्ड रिसर्च जे आहे
त्याच्या स्वरूपानुसार त्याला अनस्ट्रक्चर्ड म्हटलं गेलेलं आहे. तर धिस इज ऑल अबाउट द टाइप्स ऑफ रिसर्च, जे आपण 3 भागामध्ये बघितलेले आहे. द ॲप्लिकेशननुसार प्युअर रिसर्च आणि अप्लाइड रिसर्च असे 2 प्रकार पडतात. ऑब्जेक्टिव्हज जे लक्षात घेऊन आपण रिसर्च प्रक्रिया जी फॉलो करतो त्यानुसार डिस्क्रिप्टिव्ह, कोरिलेशनल, एक्सप्लेनेटरी अँड एक्सप्लोरेटरी रिसर्चचे प्रकार बघितले. त्याच्यानंतर त्या इन्क्वायरी, आपण जी इन्क्वायरी करतो किंवा ज्या पद्धतीने डेटा कलेक्शन करतो, त्या डेटा कलेक्शनच्या पद्धतीनुसार स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड अशा 2 प्रकारचे रिसर्च आपल्याला पाहायला मिळतात. आता सिलेबसप्रमाणे आपल्याकडे ज्या रिसर्च पद्धती पाहायच्या आहे, या रिसर्च पद्धतीची डिटेल्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. कारण हे अगोदर सांगण्याचं कारण की तुम्हाला रिसर्चचे वेगवेगळे प्रकार माहिती पाहिजे आणि त्याची आवश्यकता आहे. कारण बऱ्याच वेळेस ह्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन असतं आणि ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तुम्हाला सविस्तरपणे क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च सांगितलेलं आहे. आता टाइप्स ऑफ रिसर्च, त्यातले जे टाइप्स सिलेबसला तुम्हाला दिलेले आहे, त्या प्रत्येक टाइप्सबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. थँक यू व्हेरी मच.